Amazon आणि eBay ड्रॉप शिपिंग अलाउ करतात का? हा एक क्वेश्चन आपल्याला स्टुडंटनी रिसेंटली विचारलेला. ह्याच क्वेश्चनचं आन्सर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इंटरनॅशनल ई-कॉमर्समध्ये किंवा क्रॉस बॉर्डर ई-कॉमर्समध्ये आपण ड्रॉप शिपिंग रिगार्डिंग काय रूल्स आहेत याचा एक ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी मित्रांनो, ड्रॉप शिपिंग म्हणजे नक्की काय एकदा समजावून घ्या. ड्रॉप शिपिंग ह्या ट्रेडमध्ये मित्रांनो, तुमची इन्व्हेंटरी जी असते ही सप्लायरकडेच असते. त्याचे ओनर डायरेक्टली तुम्ही नसतात. तुम्ही फक्त ती ॲडव्हर्टाईज करता आणि जेव्हा तुम्हाला ऑर्डर रिसीव्ह होईल तेव्हा तुम्ही तुमच्या सप्लायरला सांगता की ह्या ॲड्रेसवर XYZ इन्व्हेंटरी तुम्ही शिप करा. ह्या ट्रेडमध्ये तुम्ही फक्त ॲज अ ॲडव्हर्टायझर किंवा ॲज अ सेलर म्हणून काम करता. ह्याच्यामध्ये शिपिंग असेल, इन्व्हेंटरीचं स्टोरेज असेल किंवा बाकी सर्व इनव्हॉइसिंग वगैरे असेल, हा तुमचा सप्लायर करत असतो. ओके, तर ह्या ट्रेडला आपण ड्रॉप शिपिंग म्हणतोय. तर ॲमेझॉन आणि eBay ड्रॉप शिपिंग अलाउ करतात का? याचं शॉर्ट आन्सर असं आहे मित्रांनो की हो, ॲमेझॉन आणि eBayवर तुम्ही ड्रॉप शिपिंग करू शकता, पण त्याला काही रूल्स तुम्हाला फॉलो करायला लागतील. ते रूल काय आहेत ते बघूया. तर ॲमेझॉनच्या केसमध्ये मित्रांनो, ॲमेझॉन असं म्हणते की ड्रॉप शिपिंग जर तुम्ही करत असाल तर त्या केसमध्ये इन्व्हेंटरीचे जे लेबलिंग असेल, इनव्हॉइसिंग असेल किंवा बाकी सगळे ब्रँडिंग वगैरे असतील, हे तुमचे असायला पाहिजे. ओके, तुमचे म्हणजे सेलरचे. ह्याच्यामध्ये थर्ड पार्टीचे जे काही ब्रँडिंग किंवा इनव्हॉइसिंग असेल तर ते अलाउ नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी रिटर्नची सिस्टीम असणार आहे ती इन प्लेस असायला पाहिजे ह्या ट्रेडमध्ये. दुसऱ्या मार्केट प्लेसवरनं म्हणजे eBay आणि वॉलमार्टवरून ॲमेझॉनच्या ऑर्डर्स फुलफिल करणं हे अलाउ नाही आहे. आपलं दुसरं मार्केट प्लेस आहे मित्रांनो eBay. eBay पण तुम्हाला ड्रॉप शिपिंग अलाउ करतं, पण eBayच्या केसमध्ये तुमचं एक ॲग्रीमेंट असणं सप्लायर बरोबर. जर तुम्ही ड्रॉप शिपिंग करणार असला तर ते असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेंटरीची ओनरशिप वगैरे डिफाईन असणं हे गरजेचं आहे. eBayच्या केसमध्ये पण तुम्ही eBayच्या ऑर्डर्स ह्या वॉलमार्ट आणि ॲमेझॉनवरून फुलफिल नाही करू शकत. ह्या केसमध्ये तुमचं अकाउंट सस्पेंड होण्याचे चान्सेस असतात. मित्रांनो, ओव्हरऑल आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल की ड्रॉप शिपिंग रिगार्डिंग काय रूल्स आहेत इंटरनॅशनल ई-कॉमर्सचे. आपले मेन जे मार्केट प्लेस आहेत eBay आणि ॲमेझॉन यांचे रूल्स काय आहेत, त्यांच्या पॉलिसी काय आहेत हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण क्रॉस बॉर्डर ई-कॉमर्स रिगार्डिंग ह्या चॅनलवर पोस्ट करत राहतो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करू शकता. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.